नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दंडक्रम पारायण. दंडक्रम पारायण एक प्राचीन आणि विशिष्ट पौराणिक अनुष्ठान आहे. ही एक अत्यंत कठोर वैदिक परीक्षा आहे. हा यजुर्वेद मंत्राचा एक विशिष्ट क्रम आहे, ज्यामध्ये प्रत्येक मंत्र अचूक स्वर, मात्र, उच्चार आणि शुद्धतेने पठन केला जातो. एका मंत्राचे दंडक्रम पारायण करण्यासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटे लागू शकतात. 2000 मंत्राचे 20 ते 25 मिनिटांच्या हिशोबाने दररोज 12 तास पठण केल्यास साधारण 55 दिवस लागू शकतात. दंडक्रम पारायणामध्ये वेदामधील मंत्र हे विशिष्ट पद्धतीने स्वरात म्हणावे लागतात. वेदांचे स्वर म्हणजे संगीतातील स्वर नव्हे, तर मंत्र म्हणण्याची एक विशिष्ट रचना आहे. हे मंत्र शास्त्राने दिलेल्या पद्धतीनेच म्हणावे लागतात. प्राचीन काळापासून ऋषींनी 8 प्रकारच्या पाठांची व्यवस्था केली. यामधील दंडक्रम सर्वात कठीण मानला जातो. म्हणजे एका मंत्रात 5 शब्द आहेत. 1, 2, 3, 4, 5 असे शब्द 4 चरणात म्हटले जातात. पहिल्या चरणात 1, 2, 2, 1, 1, 2 अशा प्रकारे म्हटले जाते. दुसऱ्या चरणात 1, 2, 3, 3, 2, 1, 1, 2, 3 अशा प्रकारे म्हटले जाते. तिसऱ्या चरणात 1, 2, 3, 4, 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4 अशा प्रकारे म्हटले जाते. आणि चौथ्या चरणात 1, 2, 3, 4, 5, 5, 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे म्हटले जाते. अशाच क्रमाने प्रत्येक मंत्र म्हणायचा असतो. दंडक्रम पारायण हा एक विशेष आणि गुंतागुंतीचा वैदिक विधी आहे, ज्यामध्ये वेदांचे एका विशिष्ट क्रमाने आणि कठोर नियमानुसार पठण केले जाते. यात एका विशिष्ट पद्धतीने मंत्रांचे पठण केले जाते आणि हे यश मिळवण्यासाठी कठोर अभ्यास आणि समर्पण आवश्यक असते. दंडक्रम म्हणजे एक विशेष नियम किंवा शिस्तबद्ध पद्धत आणि पारायण म्हणजे वेदांचे पठण करणे. यात वेदांचे अत्यंत विशिष्ट आणि शिस्तबद्ध क्रमाने पठण केले जाते. हे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि तपश्चर्येचे काम आहे, जे वैदिक परंपरेचे पुनरुज्जीवन करते असे मानले जाते. या विधीसाठी कमीत कमी 50 दिवस नित्य आणि अखंड पठण करणे आवश्यक असते. या विधीमध्ये कमीत कमी 50 दिवस नित्य आणि अखंड पठण करणे आवश्यक असते. दंडक्रम पारायण म्हणजे वेदांचे एका विशिष्ट क्रमाने पाठ पारायण करणे. दंड म्हणजे एक विशेष विधी किंवा नियम. ही एक जटिल आणि अनुशासित वेदपठण पद्धती आहे. वेदपठण करण्याच्या 8 पद्धती आहेत, ज्यांना अष्टविकृती म्हणतात. अष्ट म्हणजे 8 आणि विकृती म्हणजे विशेष कृती, विशेष पद्धती, ज्यामध्ये मंत्रांचा क्रम बदलून उच्चार केला जातो. या पद्धतींमुळे वेदांचे मूळ स्वरूप आणि अर्थ जतन करण्यास मदत होते. या 8 पद्धती म्हणजे जटा, माला, शिखा, रेखा, दंड, पद, क्रम आणि घन. जटा यामध्ये शब्दांची उलटी सुलटी मांडणी करून पाठ केले जाते. माला यामध्ये मंत्रांची एकापाठोपाठ एक माळ कुंभल्याप्रमाणे पुनरावृत्ती केली जाते. शिखा यामध्ये शब्दांची पुनरावृत्ती आणि क्रम बदल केला जातो. रेखा यामध्ये शब्दांची एका विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती केली जाते. दंड यामध्ये शब्दांची उलटी सुलटी पुनरावृत्ती केली जाते. पद यामध्ये प्रत्येक शब्दाचा स्वतंत्रपणे उच्चार केला जातो. क्रम यामध्ये मंत्रांचा क्रम जसाच्या तसा ठेवला जातो. घन यामध्ये शब्दांची पुनरावृत्ती आणि क्रम बदलून केला जातो. आता सांगितल्याप्रमाणे दंड व क्रम विधीने एकाच वेळी मंत्र म्हणायचा म्हणजे दंडक्रम. याचा अर्थ एका मंत्रात 90 शब्द असेल तर एकच मंत्र 90 वेळा मोठ्याने वैखरीने म्हणावा लागतो. याचे परीक्षण करणारा एक परीक्षक समोर बसलेला असतो, त्याला श्रोता म्हणतात. दंड किंवा क्रम जर चुकला तर श्रोता ताबडतोब दुरुस्ती करतो. म्हणजे श्रोताही पारायणकर्त्याबरोबर
तेवढ्याच तल्लीन होऊन 90 वेळा तो मंत्र मनात म्हणत असतो व दंड किंवा क्रम जर चुकला तर श्रोता ताबडतोब दुरुस्ती करतो. अतिशय सुंदर विधी व अत्यंत कठीण प्रकार आहे. हे ऐकायला सुद्धा भाग्य लागते. अर्थात हे कर्मकांडातली एक विधी आहे. अंतरंगानंद साधना नव्हे. ह्या विधीमुळे पुढे वैखरी, मध्यमा, अशंती, परामार्गे, षडचक्र जागृतीतून अंतरंगानंद साधना फलद्रूप होते. गुरुकृपा होऊन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.